स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली मालिकेत आता नात्यांची खरी कसोटी सुरू झाली आहे. प्रेम, विश्वास, कुटुंबाची प्रतिष्ठा आणि भावनांचा संघर्ष अशा वळणावर येऊन पोहोचला आहे की प्रत्येक पात्राचा निर्णय संपूर्ण कुटुंबाचं भविष्य बदलू शकतो. मालिकेच्या सुरुवातीलाच ऑफिसमध्ये एक धक्कादायक प्रसंग घडतो. शर्वरीवरून एका सहकार्याने टोमणा मारल्यामुळे ऋषिकेशचा संताप अनावर होतो. रागाच्या भरात तो थेट त्या सहकार्याची कॉलर पकडतो आणि ऑफिसमधील वातावरण काही क्षणातच तणावपूर्ण बनतं. या प्रसंगातून स्पष्ट दिसून येतं की बहिणीवर कोणतंही टिप्पणी ऋषिकेशला अजिबात सहन होत नाही. पण हा राग पुढे किती भयंकर रूप धारण करणार आहे याची कल्पना त्यावेळी कोणालाच नसते. खरा धक्का तेव्हा बसतो जेव्हा शर्वरीचे दोन्ही भाऊ ऋषिकेश आणि सौमित्र थेट राहुलच्या घरी पोहोचतात. कोणतीही चर्चा न करता, सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न न करता ते राहुलला बेदम मारहाण करतात. सौमित्र तर संतापाच्या भरात राहुलला उघड धमकी देतो. पुन्हा जर शरूजवळ दिसलास तर तुझी अवस्था याहून वाईट करेल. प्रेम करणाऱ्या एका मुलाला एका फक्त बहिणीवर प्रेम केल्यामुळे अशी शिक्षा देणं योग्य आहे का? हा प्रश्न आता प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे. राहुलवर झालेल्या या हल्ल्यामुळे शर्वरी पूर्णपणे हादरून जाते. ती घाबरलेल्या अवस्थेत वहिनी जानकीकडे धावत येते आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगते. आपल्या भावांनी राहुलला इतक्या निर्दयीपणे मारहाण केल्याचं सांगताना तिच्या डोळ्यात भीती, अपराधीपणा आणि असह्य आता स्पष्ट दिसते. एका बाजूला भावाचं प्रेम आणि दुसऱ्या बाजूला आपल्या आयुष्याचं प्रेम, या दोन नात्यांच्या कात्रीत शर्वरी अडकून पडते. पुढील दृश्य तर प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणणारं ठरतं. जखमी अवस्थेत असलेल्या राहुलजवळ बसून शर्वरी अक्षरशः रडत असते. राहुलची झालेली अवस्था पाहून ती स्वतःलाच दोष देते. आपल्या प्रेमामुळे राहुलला वारंवार त्रास सहन करावा लागत आहे, ही भावना तिला आतून पोखरून टाकते. अखेर अत्यंत वेदनादायक निर्णय घेत ती राहुलला म्हणते, मला तुला परत कधीच भेटायचं नाही. हे शब्द बोलताना तिचं मन तुटत असतं, पण परिस्थितीसमोर ती हतबल झालेली असते. मात्र प्रश्न असा आहे की भीतीपोटी घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? दोन सज्ञान व्यक्तींना त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही का? भावांच्या दबावामुळे प्रेमाचा त्याग करणं हे शर्वरीचं कर्तव्य होतं की तिने आपल्या प्रेमासाठी ठामपणे उभं राहायला हवं होतं? कुटुंबाची प्रतिष्ठा महत्त्वाची असली तरी हिंसा हा कोणालाही समस्येचा उपाय असू शकतो का? या प्रश्नांची उत्तरं शोधताना प्रेक्षकही विचारात पडले आहेत. या संपूर्ण घडामोडीत सर्वात वेगळी आणि ठाम भूमिका घेताना दिसते ती म्हणजे जानकी. घरात काय चाललं आहे, कोणावर अन्याय होत आहे आणि कोण सत्य लपवत आहे याची तिला स्पष्ट जाणीव होऊ लागते. शांत स्वभावाची जानकी आता अन्यायाविरोधात उभी राहण्याचा निर्धार करते. मी आजपर्यंत कुणावरही अन्याय होऊ दिला नाही आणि यापुढेही होऊ देणार नाही, अशी ती घेतलेली शपथ मालिकेच्या पुढील कथानकात नवं वळण देणारी ठरणार आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जानकी स्वतःच्या नवऱ्याच्या म्हणजेच ऋषिकेशच्या आणि दीर सौमित्रच्या विरोधात उभी राहील का? राहुलवर झालेल्या हल्ल्यानं सत्य घरासमोर आणण्यासाठी ती किती मोठा संघर्ष करेल? शर्वरीला तिचा हक्काचा न्याय मिळवून देण्यासाठी ती स्वतःच्या कुटुंबाची फेडण्याची तयारी दाखवेल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राहुल आणि शर्वरीचं प्रेम पुन्हा एकत्र येईल की कायमचं तुटून जाईल? येणारे भाग प्रेक्षकांसाठी प्रचंड उत्कंठावर्धक ठरणार आहेत. नात्यांपेक्षा अहंकार मोठा ठरणार की प्रेम आणि न्यायाचा विजय होणार? जानकीचा संघर्ष घर वाचवेल की आणखी घरात कोण मोठं वादळ निर्माण करेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं आगामी भागांमध्ये मिळणारच आहेत. तुम्हाला काय वाटतं, ऋषिकेश आणि सौमित्र यांनी कायदा हातात घेऊन राहुलला मारहाण करणं योग्य होतं का? शर्वरीने प्रेमासाठी लढायला होतं का? आणि जानकी खरंच या अन्यायाविरोधात उभी राहून राहुल आणि शर्वरीला न्याय मिळवून देईल का? संपूर्ण पुढील अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.